निश्चितच आम्ही फक्त स्वच्छता करायची म्हणून हे काम हातात घेतलेलं नाही आहे. तर लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठीच ही मोहीम घेतलेली आहे. त्याचं कारण काय? त्यामुळं कसं आहे की नागरिकांच्या मध्ये मुळापासून जनजागृती करणे. कारण कसं आहे की काम करणारे हात हे शेकडो आहेत आणि घाण करणारे हात हे लाखो लाखो आहेत. कोटींमध्ये आहेत. शहरीकरणामुळे अस्वच्छता जास्त व्हायला लागली असं वाटतंय का? मग त्यासाठी आपल्याला पुन्हा त्या जुन्या जीवन पद्धतीकडे जायला पाहिजे का? नमस्कार, मी वसंत आपटे. ह्युमॅनिटी फर्स्ट या उपक्रमाअंतर्गत आपल्या जगच्या माध्यमातून मी बोलतोय. आज आपल्याकडं एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी पाहुणे आलेले आहेत. राकेश दोड्डण्णावर त्यांचं नाव. आणि आपल्याकडं बघतो आपण सगळीकडे जी अस्वच्छता माजलेली आहे तो एक फार मोठी समस्या होऊन राहिलेली आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर जर बघितलं तर भारताची प्रतिमा एक अस्वच्छ देश अशीच तयार झालेली आहे. याला कारण कोण? मग सरकारनं काय करायचं, लोकांनी काय करायचं? प्लास्टिक कचरा, बायो कचरा सगळा आहे तो, हे सगळ्या अनंत अडचणी आणि शंका आहेत. तर त्या संबंधात तुम्ही आता गेली 10 वर्ष मला वाटतं काम करताय. कशी सुरुवात झाली तुमची ह्या कामाला आणि ह्या कामातून नेमकी प्रेरणा तुमची कशी सुरुवात झाली, काही सांगू शकाल? तुमचा थोडासा परिचय. नमस्कार. मी एक धामणी सारख्या खेडेगावातून येतोय आणि आम्ही 2016 साली म्हणजे महाविद्यालयीन जीवन जगत असताना फर्स्ट इयरला आम्ही या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. महाविद्यालयात कुठे NSS मध्ये वगैरे होता? नाही, मी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये सांगलीवाडीला शिकत होतो. आणि त्यावेळी महाविद्यालयीन जीवन जगत असताना एक आपण चांगलं शहरासाठी काहीतरी करावं या हेतून आम्ही 2016-17ला म्हणजे 16 पासून सुरुवात केली. 16-17ला आम्ही महिन्यातून 2-3 महिन्यातून असं काहीतरी जयंतीनिमित्त आणि काहीतरी एक यात्रा उत्सव या निमित्त आम्ही स्वच्छता मोहीम राबवायचो. बरोबर किती लोक होते तुमच्या? सुरुवातीपासून एक 5-6 जण 7-8 जण तेवढेच हे असायचे. मग त्यातून आम्हाला असं वाटलं की त्याबरोबर आम्ही बरेच उपक्रम करायचो. परंतु आम्हाला असं वाटलं की जसं महाविद्यालयीन जीवनामध्ये फर्स्ट सेकंड इयरला बरेच विषय असतात, पण लास्ट इयरला हा एकच विषयावरती स्पेसिफिक आपल्याला पुढे जावं लागतं. तसं आम्हाला वाटलं की सामाजिक कामावरती करणारे, बऱ्याच सामाजिक विषयांवरती काम करणारे बऱ्याच संस्था आहेत. तो स्वच्छता विषयावर सांगलीमध्ये काम करणारा असं विशेष कोणी नाही आहे. तर आपण एक विषय निवडावा आणि तो विषय स्वच्छता असावा. स्वच्छता विषय हा घेऊन 1 मे 2018 पासून आम्ही सातत्यानं सांगली शहराच्या व आजूबाजूच्या गावांमध्ये काम करत आलो. आणि नुकतंच ह्या महिन्यामध्ये त्याला सातत्याने राबवलेली मोहीम 3000 दिवस पूर्ण झाले. बरोबर, 10 वर्षात म्हणजे. या 10 वर्षांमध्ये 3000 दिवस सातत्याने. आता तुम्ही जी सुरुवात केली त्याच्या आधीच मला वाटतं एखाद दुसरं वर्षच लाल किल्ल्यावरनं मोदींनी आवाहन केलं होतं की स्वच्छ भारत. बरोबर. आणि खेडी सुद्धा स्वच्छ करायची शहरामध्ये वगैरे. त्याचा काय परिणाम झाला किंवा त्याच्यातून काही प्रेरणा मिळाली, असं काय घडलं का? तुम्हाला जे दृश्य दिसत होतं भोवती त्याच्यातून तुम्हाला वाटलं की काय की आम्हाला, मी जिल्हा परिषद शाळेतून आलोय धामणीमध्ये आणि आमच्या शाळेत शिपाई नसायचे. मग वर्ग खोल्या असू देत, वरांडा असू दे, गावाची स्वच्छता असू दे, हे आम्ही मुलं स्वच्छता करायचो. आम्हाला शिक्षकांकडून तसं संस्कार झाले. आम्हाला सांगितलं जायचं की काहीतरी राष्ट्रीय सण असेल किंवा गावातील काही असेल तर घरातून खराटा घेऊन या आणि आम्ही सगळे वर्गातील शाळेतील विद्यार्थी मिळून ती स्वच्छता करायचो. त्यावेळेस पालक तुमचे काय म्हणले नाही मुलांना नाही ती कामं लावताय वगैरे असं काय? खेडेगावांमध्ये शिक्षकांना एक आदराचं स्थान आहे. शिक्षकांनी एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती पूर्व दिशा. त्यामुळं शिक्षकांना काही अपोज करणं हा विषय येत नाही. त्यामुळं शाळेतून कुठेतरी आम्हाला स्वच्छतेचे संस्कार रुजले होते. आणि ज्यावेळी मी महाविद्यालयीन जीवनासाठी सांगली शहरामध्ये आलो आणि वावरताना शहरामध्ये बगल त्या ठिकाणी कचरा रस्त्याच्या साईडला, चौकांमध्ये ते दृश्य कुठेतरी मनात खटकलं. आणि विद्यार्थी चळवळीतून आलेला मी कार्यकर्ता होतो आणि मला वाटलं की स्वच्छतेसाठी आपण एक मोहीम उचलावी, म्हणून माझ्या सहकार्याने घेऊन ही मोहीम सुरुवात केली. ही काय तुम्ही संस्था म्हणून रजिस्टर केलेली वगैरे असं काही आहे का? एक तरुण मंडळ ग्रुप म्हणून काम करतोय आणि आम्ही एक सुरुवात ग्रुप, एक चळवळ उभी करायची म्हणून आम्ही उभी केलो. त्यानंतर ना आपल्यासारख्या व्यक्तींच्या आमचा संपर्क आला. त्यांनी विचारलं की बाबा ह्याला काय संस्था वगैरे रजिस्ट्रेशन केलंय काय? आम्ही सुरुवातीला निर्धार संघटना म्हणून आम्ही सुरुवात केली होती. त्यानंतर ना
आपल्यासारख्या व्यक्तीने ज्यावेळी सांगितलं की बाबा एक संस्था म्हणून रजिस्ट्रेशन करा, तुम्हाला काही मदत उभा राहू मदत शकते उभी करता भविष्यात. येते. मग दिनकर पाटील म्हणून एक गृहस्थ होते, त्यांनी आम्हाला या संस्थेचं ऍडव्होकेट सतीश भोसले यांच्या माध्यमातून 2020 साली रजिस्ट्रेशन करून दिलं. बरं बरं. ते म्हणजे पण आता लोकांच्यातून झालेलं आहे. अच्छा, म्हणजे निर्धार फाउंडेशन ही आता रजिस्टर्ड संस्था झाली. रजिस्ट्रेशन झालं. मग त्याला काही फंडिंग वगैरे बाहेरचे देणग्या बिडग्या असं मिळतात का? तुम्हीच काही कॉन्ट्रीब्युट करता? की आम्हाला अलीकडे कळालं की 12A ATG CSR सारख्या गोष्टी असतात, परंतु त्या गोष्टीला पण आम्ही अजून काही त्यासाठी आम्ही काही प्रोसेस केलीच नाही की आम्हाला फंडिंग लोकांकडून घेणं वगैरे ह्या गोष्टींचं कधीच काही ते डोक्यात विषय आला नाही. परंतु एवढे 10 वर्ष झालं आम्ही वस्तू स्वरूपात मदत घेत काम करत आलोय. परंतु निश्चित मोठा बदल घडण्यासाठी, मोठ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आवश्यक त्या गोष्टी येणाऱ्या काळात कराव्या लागतील. आता याच्यामध्ये तुम्हाला सरकारी एकदा रजिस्ट्रेशन तुम्ही घेतलं म्हटलं की ते सगळ्या चक्रात तुम्ही अडकता. कागदपत्र दिले पाहिजे, ते चेंज रिपोर्ट, ते अध्यक्ष कोण, ते निवडणूक, ते अमुक तमुक सगळ्यात अडकला. प्रत्यक्ष सामाजिक काम करण्यापेक्षा याच्यामध्येच थोडी शक्ती खर्च होते असं वाटतं का? आणि आता कसं आहे की अजूनपर्यंत तरी तसं काही हे झालं नाही. आणि आमच्या ह्याच्यामध्ये बरेच सुशिक्षित मुलं आहोत आम्ही, कारण महाविद्यालयीन जीवनात सुरुवात केली होती. सगळे आम्ही शिकलेले मुलं आहेत. आम्ही प्रत्येकाने ह्या विभाग वाटून दिलेले आहेत. त्यामध्ये बरेच CA ची परीक्षा दिलेली मुलं आहेत, त्यांच्यावरती आम्ही काही जबाबदारी वगैरे करणं त्यांच्याकडे होऊ शकतो. एकूण किती आहेत साधारण सभासद तुमचे? की आम्ही असे कागदावरती आजपर्यंत सभासद आणले नाही आहेत, परंतु एक 10 वर्षामध्ये आम्ही एक 4-5 प्रसंग असे आले की हजारांच्या वर एक युवक चांगले उत्स्फूर्तपणे आमच्या स्वच्छता अभियानात आलेले आहेत. नुकतीच 1 जून 2025 ला कृष्णामयी स्वच्छता रॅली आम्ही आयोजित केली होती कृष्णा नदीला वाचवण्यासाठी. त्याला जवळपास 2000 एक सांगलीकरांनी त्याला एक सपोर्ट केला. परंतु आता 10 वर्ष म्हणजे एक दशक पूर्ती झालेली आहे. दशक पूर्तीनिमित्त आम्ही एक संकल्प केला, एक नवा निर्धार केलाय की प्रत्यक्षात सभासद नोंदणी आणि त्यानंतर विभाग वाईज शाखा सुरू करणे, याला आम्ही सुरुवात केलेली आहे. निश्चितच एक येणाऱ्या वर्षभरांमध्ये त्याला एक चांगलं स्वरूप येईल आणि प्रत्यक्षात बाबा किती लोक आम्हाला 10 वर्षात जोडले गेलेले आहेत हे आम्हाला कागदावरती कळेल. आपण असं म्हणतो बरं का आरोग्याच्या बाबतीत की उपचारांपेक्षा आधी त्याला प्रतिबंधक जे मार्ग असतात ते केले पाहिजेत. म्हणजे तुम्ही औषधं खात राहण्यापेक्षा थोडा व्यायाम, थोडी आहार पद्धती बदलायला पाहिजे, प्रिव्हेन्शन म्हणतो. तसं स्वच्छता माजल्यानंतर तुम्ही स्वच्छता करायला निघतात. अस्वच्छता माजल्यानंतर सगळीकडे घाण दिसायला लागले की तुम्ही काम करता. घाण होऊच नये म्हणून जनजागरण करण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटते का? निश्चितच. म्हणजे तुमचं काम कमी व्हावं या दृष्टीने. निश्चितच आम्ही फक्त स्वच्छता करायची म्हणून हे काम हातात घेतलेलं नाही आहे, तर लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठीच ही मोहीम घेतलेली आहे. त्याचं कारण काय की कुठेही बघा कोणत्याही क्षेत्रात मी पहिल्या दिवसापासून उठून लोकांना सांगायला सुरुवात केली असते तर लोकांनी मान्य केलं नसतं. त्यामुळे पहिला ग्राउंडवरती उतरून काम केलं पाहिजे. आज एक 10 वर्ष काम करून मी व माझ्या सहकार्याने तो एक अधिकार मिळवलेला आहे की लोकांना सांगण्याचा. त्यामुळे आता निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्यक्षात कामाबरोबर ती जनजागृती हा आमचा अजेंडा राहणार आहे. आणि एक सांगलीकर म्हणून, एक भारतीय म्हणून आम्ही सर्व युवक या शाळांमध्ये जाऊन, म्हणजे उद्याच्या शनिवारपासून आम्ही सुरुवात करतो की प्रत्येक शाळांमध्ये जाऊन एक स्वच्छतेचे संस्कार या मुलांना घडवणे. कारण बाबा ही स्वच्छता का गरजेची आहे, का केली पाहिजे, कारण ह्या शाळेतील मुलांचं जे माइंड आहे त्यांना त्याच्यामध्ये स्पेस असतो, ही मुलं ऍक्सेप्ट करतात. त्यामुळे खरे संस्कार जे आहेत ते मुलांपासून केले तर पुढच्या एक 10-20 वर्षांमध्ये एक स्वच्छतेचं बदल झालेला दिसेल. मला असं वाटतं की तुम्ही आधीच्या पिढ्यांनी म्हणूया किंवा आधीच्या संत सज्जनापासून सगळ्यांनी, म्हणजे गाडगेबाबांनी अभियान केलं स्वच्छतेचं, किंवा R.R. पाटील आपल्याकडे मंत्री असताना त्यांनी खूप प्रयत्न केले, गाडगेबाबा अभियानच त्यांनी केलं. तसं आजच्या काळामध्ये स्वच्छता हा विषय लावून धरून कोणी काम करतंय प्रशासनामध्ये, शासनामध्ये, असं काही दिसतंय का कुठं? आता तुम्ही मगाशी म्हणलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान हे सुरू केलंय आणि प्रशासकीय पातळीवरती काही संस्थांच्या माध्यमातून हे काम चालू आहे. आणि आधीच्या तुलनेत आता जर बघितलं की खूप साऱ्या युवकांच्या संघटना, सामाजिक संस्था या स्वच्छतेमध्ये काम करताना दिसत आहेत. आज सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आज काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना आज आम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे निश्चितच याची संख्या वाढलेली आहे. आणि शहरातून आपण आधी फिरायचो
आम्ही जेवढी ही मोहीम सुरू करायच्या अगोदर 10 वर्षापूर्वी, याच 10 वर्षानंतर बघतो की बऱ्यापैकी स्वच्छता बघायला मिळते, परंतु अजून पाहिजे तसा कमी बदल आहे, घडलेला नाहीये. बरोबर आहे. प्रयत्न कमी पडतात किंवा कामच एवढं मोठं आहे की बरोबर. आपण कमी पडतो. त्यामुळं कसं आहे की नागरिकांच्या मध्ये मुळापासून जनजागृती करणे, कारण कसं आहे की काम करणारे हात हे शेकडो आहेत आणि घाण करणारे हात हे लाखो लाखो आहेत. कोटींमध्ये आहेत. त्यामुळं हे कुठंतरी हे केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट सरकारवरती अवलंबून राहणे, प्रत्येक नाही, गोष्टी सरकारनं शक्यच केले पाहिजे, प्रशासनं केलं पाहिजे, ही मानसिकता बदलली पाहिजे. आणि ह्यासाठीच आमच्यासारखे युवक आमचा व्यवसाय नोकरी सांभाळून आज आम्ही या सांगली शहरांच्या रस्त्यांवरती उतरून हे काम करणार. बरोबर. तुम्ही ग्रामीण भागातून आलात, खेड्यातमध्ये एक 5-50 वर्षापूर्वी जर किंवा तुमच्या जन्माच्या वेळेला जरी म्हटलात तरी खेडी अशी अस्वच्छ आणि घाण नव्हती. जे लोक पहाटेच्या वेळेला बायका वगैरे रस्त्याकडे जायच्या त्या बहुतांशी गावात बसत नसत, गावाच्या बाहेर किंवा आपापल्या शेतामध्ये जात असत. नंतर ती ग्रामस्वच्छता अभियान वगैरे वगैरे आलं. शहरीकरण जसं वाढलं तशी अस्वच्छता वाढली. पूर्वी खेड्यामध्ये बघा ना, हे स्वच्छता अभियान वगैरे राबवण्याचा काही प्रश्नच येत नव्हता, कारण गावं स्वच्छच होती. आता ही काही खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की तिथल्या सरपंचांनी असेल किंवा कार्यकर्त्यांनी असेल त्या मोहिमा बऱ्यापैकी राबवलेल्या आहेत. शहरीकरणामुळे अस्वच्छता जास्त व्हायला लागली असं वाटतंय का? मग त्यासाठी आपल्याला पुन्हा त्या जुन्या जीवन पद्धतीकडे जायला पाहिजे का? बघा, आज नाही मी आज ह्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सांगली शहरासह पूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलोय. जर शहरी आणि ग्रामीण भागाची जर तुलना करायला तर ग्रामीण भागामध्ये स्वच्छता चांगल्या पद्धतीने आहेच. आणि तिथं कसं आहे की सांगितलेल्या गोष्टीची ऐकणं, त्याचं अनुकरण करणं, ह्याला कुठंतरी एक मान सन्मान म्हणा, हे गोष्टी केल्या जातात. आणि स्वच्छतेचा संस्कार येत आहे की फक्त उंबऱ्यापर्यंत नाही, उंबऱ्याच्या जाऊन व्हरांडा, पूर्ण रस्ता लोटणे, त्याला पाण्याचा सडा मारणे, ही ग्रामीण भागात संस्कृती आहे. परंतु त्या तुलनेत शहरी भागात बघितलं तर फ्लॅट सिस्टीम असू दे किंवा कॉलनीमध्ये आपल्या उंबऱ्याच्या बाहेर एक झाडू पण मारला जात नाही. मग ही शहरी मनोवृत्ती त्याला अधिक कारणीभूत आहे असं म्हणूया का? काही शहरी भागांमध्ये संकुचित वृत्ती वाटलेली आहे की बाबा माझ्या उंबऱ्याच्या पलीकडची ही माझी जबाबदारी नाही. सोसायटीचा जिना कुणी लोटायचा असा प्रश्न येतो. जिना असू दे, जिन्याखालचा भाग असू दे, कुणी बघत नाही. फार कशाला प्रशासकीय एखादं मोठं कार्यालय असेल तर त्या जिन्यामध्ये सुद्धा सगळी घाण करून ठेवलेली असते. तिथं तर सगळे अधिकारी किंवा शासनातले माणसं काम करत असतात. मग ते तर भयंकर अस्वच्छ. मग तिथं जर प्रयत्न केला तर थोडा इफेक्ट जास्त होईल का? नक्की. बघा की प्रशासकीय म्हणजे आता तुम्ही प्रशासकीय कार्यालयांची अवस्था सांगितला की आज स्वच्छ भारत अभियान ही शासकीय अभियान आहे, पंतप्रधानांनी हे सुरू केलेलं आहे. त्यावेळी हे बऱ्याच त्यांचे खालचे जे काही संस्था आहेत, जे महानगरपालिका, जिल्हा परिषद, ह्या मोहिमा राबवण्याचं पोहोचत नाही करतात किंवा कोणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मी म्हणतो की फक्त तुम्ही फोटो पुरतं किंवा कागदावरती न करता तुम्ही तुमच्या कार्यालयांपासून सुरुवात करा. जसं आज तुम्ही म्हटलं की ह्यांचे जिन्याचे कोपरे घाण असतात, तर बाबा पहिला तुमची कार्यालय स्वच्छ करा. तुमच्या जे काही आपल्यामध्ये बदल घडवा, मग तुम्ही लोकांना सांगू शकताय. आपली कार्यालय घाण आहेत आणि तुम्ही लोकांना सांगताय की स्वच्छ करा, त्यामुळे लोक बोट दाखवतात आपल्याकडे. त्यामुळं जे काही त्याचे प्रमुख आहेत त्या प्रमुखांनी याकडे केलं पाहिजे. बहुतांश अधिकारी चांगले आहेत, चांगलं काम करतात, परंतु जे हे सगळ्यांनाच लागू होत नाही. परंतु उर्वरित लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हा तुम्ही रस्ते स्वच्छ करणं, सार्वजनिक ठिकाणं, बागा, देवळं इथं काम करताय. आपल्याकडे फार मोठा एक प्रश्न आहे, तो म्हणजे प्रसाधनगृह. सार्वजनिक स्वच्छतागृह जी आहे तिथं म्हणजे काय नरकच आहे. म्हणजे तुमच्या माझ्यासारखा माणूस तिथं जाऊच शकत नाही अशी परिस्थिती. स्त्रियांची तर हाल काय कुत्र विचारत नाही, त्यांची सोयच केलेली नाहीये नगरपालिकेनं म्हणा किंवा कोणीच म्हणा. हा एक प्रश्न फार मोठा आहे आणि तो अजूनही आपण बाजूला ठेवलाय किंवा ताकद कमी पडते असं काय झाले का? सांगली शहराचा विषय घेतला म्हणजे सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महिलांसाठी विशेष जे काही शौचालय, स्वच्छतागृह ही उभारण्यात आली आहे, पण त्यांना कुलप टाकलेले आहेत. म्हणजे मग ही उभारलीत का? जर त्यांचा उपयोग जर एवढा जनतेचा आपला पैसा उभा करून तो उभा केलेला आहे तर त्याचा वापर झाला पाहिजे. आज उलू सारखे जे काही नवीन एक सांगलीमध्ये मला वाटतं की नेमनाथ ग्राउंड म्हणजे कल्पद्रुम क्रीडांगण आणि विश्रामबाग चौकामध्ये ते बसवलेलं आहे. ते एक चांगल्या पद्धतीनं तो एक मॉडेल उभं केलेलं आहे. तशा पद्धतीनं ते राबवलं गेलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी एखादी व्यक्ती त्याची देखभाल करेल आणि तुम्ही
भले काही त्याचं नाम मात्र पैसे आकारा, म्हणजे कारण त्याची स्वच्छता राखली जाईल. आज माणसाला काही पैसे द्यायला मागं पुढं नाही, परंतु ती स्वच्छता पाहिजे, तर तिथं जाण्या योग्य पाहिजे. आज महिलांचं काय होतं की आज खेडेगावातून वेगवेगळ्या उपनगरांमधून शहरांमध्ये वेगवेगळ्या कारणानिमित्त, शासकीय असू दे लोक येत किंवा असतात. बाजारांसाठी महिला पुरुष येतात, परंतु कुठं सोय नसल्यामुळे ते जात नाही. त्यामुळे बरेच आजार आज तज्ञ डॉक्टरांना हो, विचारलं हो. तर त्याच्यामुळे बरेच भयानक आजार आजार आहे. उद्भवलेले आहेत. त्यामुळे प्रशासकीय दृष्टीने जे काही उलूसारखे प्रोजेक्ट आहेत त्यांना म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याची संख्या वाढवली पाहिजे. आधीच्या ज्या पिढ्या आहेत आपल्या, आजोबाजी, आई वडील, पुढच्या पिढ्यांना ह्या गोष्टी सांगतच नाहीत का, असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे आपल्या परंपरा होत्या, दारात तुम्ही म्हणला तसं खेडोपाड्यांमध्ये सडा रांगोळी होत होती, आता ते फ्लॅटमध्ये होत नाही. पण फ्लॅटमध्ये होत नाही तरी सुद्धा फ्लॅट जिथं संपतो तिथं पार्किंग मध्ये होऊ शकतं. पार्किंग मध्ये काही आता ज्येष्ठ नागरिक आहेत, आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, त्यांनी सामुदायिकरित्या एक बाबा ठराविक दिवशी जर स्वच्छता केली तर तो मुलांवर संस्कार होईल, असं काही वाटतंय का? म्हणजे आपण तिथं कमी पडतोय का? पहिल्या पिढ्यांमधून जे यायला पाहिजे आणि पुढच्या पिढीकडे द्यायला पाहिजे तिथं दिलं गेलं नाहीये का काय हा संस्कार? काय झालंय, हे अलीकडं तंत्रज्ञान वाढलेलं आहे, म्हणजे टीव्ही येते, माणूस ह्या मनोरंजनाच्या गोष्टीमध्ये गुरफटलाय. मग त्यामुळे काय झालंय की पिढीला साध्या संस्कार गोष्टी करावं, बाजूला हा, झाल्या. आपल्या पिढीला काहीतरी सांगावं करावं त्या गोष्टी. आणि अलीकडची पिढी पण असं झालंय की ऐकणे किंवा कोण मोठ्याने सांगितलं तर ते ऐकून घ्यायला किंवा चांगल्या गोष्टी ऐकून घेण्याची आणि आत्मसात करण्याची पण वृत्ती नाही. त्यामुळे कुठेतरी संस्काराची शिदोरी कमी पडते असं मला वाटतं. हा, तेच म्हणलं की आधीच्या पिढीनं आम्ही दिलंच नाहीये पुढच्या पिढीला, असं वाटतंय का? आता उदाहरणार्थ मी सांगतो ना, आपल्याकडं अनेक संस्था संघटना अशा आहेत की ज्येष्ठ नागरिक संघ आहे, महिला मंडळ आहेत, क्लब आहेत. ह्यांनी जर सार्वजनिक ठिकाणी असा एखादा महिन्यातला किंवा आठवड्यातला दिवस ठरवून केलं तर मुलांना ते पाहायला मिळेल ना. ह्याच आहेत की आज हे काम करत असताना बरेच, तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघटनावर सांगितला, आणि बऱ्याच लोक आहेत की मला आपल्यासारखी वयस्कर माणसं किंवा ज्येष्ठ माणसं ही काम करताना दिसतात, परंतु त्यांच्यासोबत त्यांची मुलं आणि नातवंड काम करताना कधी दिसत नाही. माझ्या मनात नेहमी प्रश्न येतो की बाबा आज ही व्यक्ती 70, 75, 80 वर्षाची असून ही समाजासाठी काम करते, परंतु आज ह्यांच्या घरातली का पुढे येत नाही, ही गोष्ट कुठेतरी खटकते. परंतु कसं आहे की आपल्या घरातील एखादी व्यक्ती ते काम करते, आणि त्यातून मी म्हणतो की त्यांच्या एवढा वेळ राहू दे. तुम्ही जसं म्हणलं की बाबा एक आठवड्यातून एखादा तास, महिन्यातून एखादा तास 2 तास एवढा जरी वेळ देऊ शकलो, आणि हे कशासाठी करायचं आहे, जसं आपलं घर आपण का नीटनेटकं ठेवतो की आपल्या घरातून बाहेरची माणसं येतील, पै पाहुणे येतील, त्यांच्या घरासमोर आपलं व्यवस्थित दिसलं पाहिजे, आपलं नीटनेटका दिसलं पाहिजे, ह्यासाठी आपण करतो. मग हे शहर पण आपलं घरच आहे. मग आपल्या घरातील कचरा काढायचा आणि तो रस्त्यावर फेकायचा, ह्यात कुठलं आलं शहाणपण, ह्यात कुठलं आले शिक्षण, हे सांगायला पाहिजे पुढच्या मुलांना आपण. हे झालं पाहिजे. आणि आता जे अलीकडच्या पिढ्यांमध्ये थोडं मला वाटतंय की म्हणजे अलीकडे जागृती आलेली आहे, आणि ह्यात आणखी थोडं आपल्याला प्रभावीपणे काम करणं गरजेचं आहे. तुमचा तो निर्धार आहे असं म्हणताय, फाउंडेशनचं तुमच्या नावच मुळे निर्धार फाउंडेशन आहे, तुम्ही तर हे काम करणारच आहे. हो. बाकीच्यांसाठी तुम्ही काय सांगाल की बुवा हे नजीकच्या भविष्यामध्ये खरं तर विचार केला तर सगळे मिळून जर काम करायला लागलो, भारतामधले सगळे 140 कोटी लोक समजा जर कामाला लागले, तर मला नाही वाटत एक दिवसाचं सुद्धा ते काम आहे. एका दिवसात भारत स्वच्छ होऊन जाईल. म्हणजे जगामध्ये मी सुरुवातीला जे म्हटलं की भारताची प्रतिमा एक अस्वच्छ देश, अडाणी देश, घाणेरडा देश अशी आहे, ती बदलायला आपल्याला जास्तीत जास्त 1 दिवस लागेल. 140 कोटी लोक काम करायला लागले तर माझं म्हणणं त्यातले 1% जरी लागले काम करायला तरी शहरं खेडी सुधारतील. त्या दृष्टीनं तुम्ही ह्या आधीच्या तुमच्या कामाबद्दल काही त्याचं डॉक्युमेंटेशन किंवा काही संदेश, काही अशा सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न असे काही कराल का, करूया का? आज काय करतोय आम्ही, म्हणजे सुरुवातीपासून आज हे सोशल मीडिया याचा आम्ही प्रभावीपणे वापर करतो. त्याच्या मागे एकच उद्देश आहे की लोकांना समजावं की आज ही शहरातील ज्यांना ना शासन कुठली मदत करतंय, ना कुणाकडून त्यांना कुठल्या 1 रुपयाची अपेक्षा आहे, परंतु ही सगळी विशीतील मुलं फक्त आपल्या शहरासाठी, आपल्या देशासाठी आपलं शिक्षण, व्यवसाय, नोकरी सांभाळून काम करतात. तर आपण का करू नये, आपण पण पुढे यावं, ह्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा प्रभावीपणे गेले अनेक वर्ष वापर करतोय. आजही या माध्यमातून मला सांगायचं आहे की
आपल्याला प्रत्येकानं याच्यामध्ये भाग घेतलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. याच्यामध्ये भाग घेणं म्हणजे रस्त्यावर उतरून स्वच्छता करणे नाही, तर तुमच्या हातून कचरा पडू नये, तुमच्या हातून घाण होऊ नये, बरोबर. म्हणजे पण तुमचा ह्यात सहभाग आला. सहभागालाच. त्यामुळं मला सर्वांना सांगायचंय की भले तुमच्या हातून स्वच्छता करायची राहू दे, परंतु तुमच्यातून घाण होणार नाही ह्यासाठी प्रयत्न करा. मग म्हणजे जी काही स्वच्छ करणारी माणसं आहेत त्यांच्या हाताला काम लागणार नाही. तुम्हाला हे काम करत असताना काही वेगळे अनुभव असे यासाठी की लोक कशाला करत बसलाय हे, तुला कुणी सांगितले उसापात्या नाही, त्या गावाची घाण काढायचं तुला काय कारण आहे, किंवा तुम्ही कितीही काढलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथं कचरा फेकलेला असतोच. एक उदाहरण म्हणून जाता जाता सांगतो, पुण्याला बाळूकाका कानिटकर नावाचे ग्रस्त होते, गांधीजींचे भक्त होते, शिष्यच होते. तर त्यांच्याकडे ते दलित वस्ती किंवा बाहेरची वस्ती किंवा तिथं आपण गलिच्छ वस्ती म्हणतो, तिथं ते स्वच्छता करायला जायचे. आणि ते कारणासाठी म्हणून काही निमित्तानं मुंबईला गेले 8 दिवस, परत येऊन बघतायत तर पुन्हा तो रस्ता सगळा तसाच घाणेरडा. ते म्हणले अरे काय हे, जाताना मी इतकं स्वच्छ करून गेलो होतो. मग त्या बायका म्हणल्या हो तुम्ही 8 दिवस आलाच नाही तर काय करू म्हणलं. तशी अवस्था तुमची कधी होते का, की तुम्ही काम केलं तर ते तुम्हीच करायचं? हे बघा, अशी ही घटना मला अनेक वेळा अनेकांनी सांगितली की कसं की जसं चांगले वाईट हे अनुभव असतात. काही वाईट अनुभव, काही कटू अनुभव आमच्या वाटेला आलेले आहेत. तुमच्याजवळ चांगले जास्त आहेत. हो, निश्चितच चांगले आहेत. की बघा, आज एकट्या दुकट्यांनी सुरू केलेली मोहीम आणि त्याला आज हजारोंचं जे पाठबळ मिळतंय. आज कुठला सांगलीतला भाग नाही ज्या ठिकाणी निर्धार फाउंडेशनचे म्हणा किंवा सांगलीचे एक तरुण स्वच्छतादूत नाहीत असं होत नाही. प्रत्येक भागाभागांमध्ये आज ही स्वच्छतादूत तयार झाल्यात. त्यामुळं ह्याच्यातून आज जे शेकडोंमध्ये पोहोचले ते हजारो लाखोच जातील. आमचा संकल्प देखील आहे की 2047ला आपले शतक पूर्ण होणार आहे. विकसित भारत, विकसित भारत जे आहे तिथपर्यंत पोहोचायचं, की 100 वर्ष आपल्या भारताला स्वातंत्र्य होणार आहे. तर आमचा संकल्प आहे, आमचा निर्धार आहे की 2047 पर्यंत महाराष्ट्रातून किमान 1 कोटी स्वच्छतादूत तयार करणे. ज्यामध्ये कसं आहे की म्हणजे ते जाऊन काम करतील असं नाही, म्हणजे स्वच्छतेचं पालन करतील. मग ह्यामध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत ह्या सगळ्यांना ह्या मोहिमेत आम्हाला सामावून घ्यायचं आहे. आणि येत्या 2 ऑक्टोबरला आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिवशी आम्ही त्याचं म्हणजे एक ऍप बनवून त्याचे गुगल फॉर्म बनवून आम्ही त्याची सुरुवात करतोय. म्हणजे 1 कोटीच्या नोंदणीला आम्ही सुरुवात करतोय. आमच्याकडे बरेच 20-21 वर्षांचा मोठा पल्ला आहे आणि त्यामध्ये आम्हाला निश्चित विश्वास आहे की आजपर्यंत या 10 वर्षांमध्ये जसं सांगलीकरांनी आणि महाराष्ट्रातील लोकांनी आम्हाला प्रेम दिलेलं आहे, पाठबळ दिलेलं आहे, आणि त्या संकल्पनेला देखील या स्वच्छ महाराष्ट्र म्हणजे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र स्वच्छ झाला तर आपलं राष्ट्र स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ह्याला निश्चितच पाठबळ मिळेल. त्याच्यासाठीच तर हा प्लॅटफॉर्म आपण ह्युमॅनिटी फर्स्टचा जो केला आहे तो अनेक लोकांपर्यंत पोहोचायसाठीच केलेला आहे. त्यामुळे तुम्ही याचा फायदा घेऊन लोकांना याच्यापर्यंत अवश्य तुम्ही पोहोचू शकता. मला वाटते गटनवर यांचे एक उदाहरण लोकांसमोर खूप छान आहे. प्रयत्न त्यांचा कमी पडता कामा नये अशी सगळ्या नागरिकांना आवाहन करूया आणि आपणही त्यात जमलं तर सहभागी करूया. पुन्हा आणि कधीतरी त्यांच्याशी अशाच गप्पा मारूया की जेणेकरून आपल्याला त्यांच्याकडं मी हे काम केलं असं सांगता यावं. नमस्कार, आपण पुन्हा अवश्य कधीतरी भेटूया.